झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर महापालिकेच्या नगरसेविका फिरदौस पटेल यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात मुदतबाह्य झालेली औषधं ठेवून गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचं समोर आलंय। फिरदौस महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 44 ब च्या नगरसेविका आहेत। आपल्या नेत्या प्रणिती शिंदे यांना खुश करण्यासाठी म्हणून महिलांसाठी मोफत रोगनिदान तपासणी आणि औषध वाटप कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता। सगळ्या शहरातल्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कडून ह्या गोळ्या औषधं त्यांनी गोळा केलेली होती। म्हणजेच कोणताही खर्च न करता शिबिरं घ्यायची आणि नेत्यांना कार्यक्रम केल्याचं दाखवायचा असा हा प्रकार सगळा होता। मीडियानं या प्रकाराविषयी आयोजकांना विचारलं त्यावेळेला डॉक्टर औषधाची तपासणी करूनच औषधं देतील असं सांगण्यात आलं। मात्र एक्सपायरी डेट असलेल्या जुन्या अशा औषधांची सगळी ही आरोग्य शिबिरामध्ये चाचपणी झाली। मीडियाने हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोर आणलं आणि जेव्हा आयोजकांना याविषयी विचारलं तेव्हा आयोजक म्हणाले की जे डॉक्टर औषधं देतील ती पाहूनच देतील, बघूनच देतील। या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी संपूर्ण सोलापुरातून डॉक्टरांकडून सॅम्पल्स गोळा करण्यात आलेले आहेत। त्याचं सॉर्टिंग करून त्याची एक्सपायरी झाल्या अजून सॅम्पल सगळ्यांकडून आलेले आहेत। ते देताना एक्सपायरी पाहूनच दिली जातील। डॉक्टर्स कुठल्याही प्रकारचं डॉक्टर्स एक्सपायर असलेलं औषध एकही औषध एकाही पेशंटला देण्यात येणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।